नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी पिण्याचे असे काही नियम जाणून घेणार आहोत की तुम्ही पाणी पिण्याची पद्धती जर बदलवली त्यापासून तुम्हाला 100पेक्षा जास्त आजारांपासून मुक्ती मिळू शकते. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची नम्र विनंती आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि बरोबरच कमेंटमध्ये हे देखील सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतायत. मला तुमचे मतं ऐकायला फार आवडेल आणि तुमच्या गावांची नावे पण ऐकायला आवडतील. चला तर जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पाणी पिण्याचा पहिला नियम, बसून पाणी पिण्याचे विज्ञान. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा पाणी वेगाने अन्ननलिकेतून खाली जाऊन थेट पोटाच्या खालच्या भागावर आदळते. यामुळे मज्जासंस्थेवर ताण येतो आणि शरीरातील द्रवाचे संतुलन बिघडते, ज्याचा परिणाम भविष्यात सांधिवातावर होतो. बसून पाणी प्यायल्याने स्नायू शिथिल असतात आणि पचनसंस्था ते नीट शोषून घेऊ शकते. यामुळेच आपले पूर्वज आणि मोठी माणसे नेहमी सांगत असतात की पाणी बसून प्यावे, उभे राहून पाणी पिऊ नये. पाणी पित असताना लाळेचे महत्त्व देखील खूप आहे. आपल्या तोंडातील लाळ ही अल्कलाईन असते तर पोटात ॲसिड असते. जेव्हा आपण पाणी घटाघट न पिता घोट घोट सिप सिप करून पितो तेव्हा जास्तीत जास्त लाळ पोटात जाते. यामुळे पोटातील आम्लता कमी होऊन ॲसिडिटी कमी होते. छातीतील जळजळ, गॅस या समस्या देखील मुळापासून नष्ट होतात. जर तुम्ही सकाळी काहीही ब्रश वगैरे न करता एक ग्लास गरम पाणी सिप सिप करत जर पिलं तर जी लाळ असते ती आपल्या पोटामध्ये जाते आणि ती आपलं वजन कमी करण्यासाठी देखील खूप आवश्यक असते. अजून जर तुम्हाला दिवसा कधीही जर ॲसिडिटी झाली असेल, खूप जास्त प्रमाणात ॲसिडिटी झाली असेल, तेव्हा अँटासिड वगैरे टॅबलेट घेण्यापेक्षा अगदी साधा सोपा पाण्याचा उपाय करून पाहायचा आहे. तुम्ही पाणी तोंडात घ्यायचं आहे आणि तोंडातच साठवून ठेवायचं आहे पाणी, थोडा वेळ फुगवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. याने देखील ॲसिडिटी कमी होते. जठराग्नी आणि पाणी. आयुर्वेदानुसार जेवताना लगेच पाणी पिणे म्हणजे पेटलेल्या अग्नीवर पाणी टाकल्यासारखे आहे. यामुळे जठराग्नी मंदावतो, अन्न पचण्याऐवजी कुचते आणि त्यातून विषारू वायू टॉक्सिक बाहेर पडतात. म्हणजे कधी पण जर जेवण केलं तर जेवणाच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यायचं आहे. जेवण चालू असताना लगेचच पाणी प्यायचं नाहीये आणि जेवण झाल्यानंतर देखील लगेचच पाणी प्यायचं नाहीये. जर जेवताना तुम्हाला फारच पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर एखादा घोट पाणी पिलं तर चालेल, पण शक्यतो जेवढं जमेल तेवढी सवय लावून घ्या की जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यायचं आहे. हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याने देखील तुमची ॲसिडिटी कमी होते, अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. त्यामुळे हे उपाय करायला देखील तुम्हाला हरकत नाही. आता आपण जाणून घेऊया काही असे फळे की जे देखील आपल्या शरीरासाठी सुपर फूड आहेत. तर त्यातील पहिले फ्रूट आहे पपई. पपईमध्ये मुख्य घटक पपेन आणि फायबर असा असतो. त्याचा शरीरावर परिणाम काय होतो, जर तुम्ही पपई खात असाल तर तुमची जुनाट कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता दूर करतं आणि आपलं लिव्हर डिटॉक्स करतं. त्यामुळे पपई ही आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी पपई खाल्लीच पाहिजे. दुसरं एक फळ आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं सफरचंद. सफरचंदमध्ये पेक्टिन फायबर असतं. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं आणि मेंदूच्या पेशींना सक्रिय ठेवतं. रोजच्या आहारामध्ये आपल्या स्पेशली सकाळच्या मॉर्निंग स्नॅक्समध्ये तुम्ही ॲपलचा वापर करू शकता, ज्याने तुमची शुगर देखील नियंत्रित राहील आणि ॲपल खाल्ल्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम देखील स्ट्रॉंग बनते. आणि डॉक्टरांचं पण असं म्हणणं असतं, ईट ॲपल डे कीप डॉक्टर अवे. म्हणजे रोज जर एक ॲपल खाल्लं तर दवाखान्यात जाण्याची गरज पडणार नाही. तर ॲपल देखील खूप चांगलं फळ आहे. हे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात. त्यानंतरचं तिसरं फळ म्हणजे ड्रायफ्रूट्स, मनुका. मनुक्यामध्ये लोह खूप प्रमाणात असतं.
लोह आपलं वाढलं तर रक्ताची कमतरता दूर होते. मनुके आपल्या आरोग्यासाठी, तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी देखील खूप चांगले असतात. रात्री पाण्यामध्ये 10 वेळा मनुके भिजत ठेवले आणि सकाळी उठून ते बारीक चावून खाल्ले आणि ते पाणी पण पिऊन घेतलं, असं जर 10-15 दिवस केलं तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली बनते आणि रोजच्या रोज पोट साफ होण्यासाठी देखील हे आवश्यक आहे. म्हणून मनुके हे देखील तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. चौथं फळ आहे लिंबू. लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड खूप प्रमाणात असतं. सायट्रिक ॲसिडमुळे रक्ताची शुद्धी होते, शरीर संतुलन राहतं. सायट्रिक ॲसिड आपलं वेट लॉस करण्यासाठी देखील आवश्यक आहे. रोज कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पिलं तर त्याने वेट लॉस देखील लवकर होतो, मेटाबॉलिझम फास्ट होतं, खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं आणि शरीरातील उष्णता वाढली असेल तर त्यासाठी देखील हे लिंबू खूप आवश्यक असतं. याने खूप सारे शरीरातील व्याधी बऱ्या होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे पाणी पिण्याच्या काही पद्धती, ज्या की तुम्हाला माहीत असतील पण तुम्ही अंमलात आणत नसाल, आणि काही थोडेसे फळं की ज्यांचा देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि यातल्या पाणी पिण्याच्या कुठल्या कुठल्या पद्धती तुम्ही फॉलो करता ते देखील कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा.